महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय साहेब एक मिनिट. सदस्य असलम शेख यांनी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सन्मानित सदस्य वरुण सरदेसाईंनी सुद्धा केला. या ठिकाणी आमचे दिलीप मामा लांडे या सगळ्यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये एक विषय उपस्थित केला आणि ते खरं आहे. आणि ज्याचा उल्लेख यांनी केला की DPDCच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर सगळ्यांनी चर्चा केली. अध्यक्ष महोदय, हे आपल्याला लक्षात येतं आहे की बऱ्याच ठिकाणी एक तर रस्ते मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि त्यामुळे रस्ते खोदल्यानंतर वाढणारं ट्रॅफिक, त्याला मिळणारं चॅनेल, त्याला मिळणारी दुसरा पर्यायी व्यवस्था, यामुळे सुद्धा ट्रॅफिक कंजेशनचा विषय समोर येतो. नंबर 1. नंबर 2, आपल्या लक्षात हे पण येईल की मध्ये न्यायालयाने स्पीड ब्रेकर्सवर काही निर्णय दिले आणि त्या स्पीड ब्रेकरच्या निर्णयांमुळे कुठे लागले पाहिजेत, कसे असले पाहिजेत, किती वेळच्या रोडवर असले पाहिजेत आणि त्यामुळे पूर्वी परंपरागत जे स्पीड ब्रेकर्स होते ते स्पीड ब्रेकर्स सगळे निघाले कारण न्यायालयाचे आदेश झाले. तिसरं, आपल्या लक्षात असेल की मुंबई शहरात काही ठिकाणी पूर्वी पोलीस बीट्सच्या चौक्या होत्या, ट्रॅफिकच्या पण होत्या, लोकल पोलिसांच्या पण होत्या आणि त्या ठिकाणी त्या मॉनिटर करणं, रेग्युलेट करणं आणि धाक निर्माण करणं अशा वेगवेगळ्या पद्धतीने काम होत होतं. न्यायालयाचे त्याबद्दलही आदेश आले की बीट्स कुठे असली पाहिजेत, कुठे नसली पाहिजेत. त्या न्यायालयाच्या आदेशावर मी काही आज भाष्य करत नाही. या सगळ्याबरोबर एका अर्थाने पार्किंगची मोठी अव्यवस्था, ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रिक्षा, टॅक्सी यांना कुठेतरी पर्याय दिलाच पाहिजे, त्याबद्दलची असलेली अडचण आणि या सगळ्यावरनं विविध कारणांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला DPDCमध्ये सांगितल्याप्रमाणे या विषयामध्ये मी आयुक्त, जॉईंट CP ट्रॅफिक यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. त्यांना मी पत्र लिहिलं आणि उपनगरातल्या तरी, म्हणजे खरं तर शहरातल्या सगळ्यांचंच केलं पाहिजे, पण त्यांची एक विशेष बैठक याच्याबद्दलची घेतली जाईल. 3-4 मुद्दे चर्चेत आले. त्यामध्ये प्रत्येक रोड कॉन्ट्रॅक्टर्सने त्याच्याकडे असलेल्या कामाचा भाग आहे की ट्रॅफिक वॉर्डन त्याच्या दिलेल्या शेड्यूलच्या कॉस्टच्या प्रमाणे त्याला देण्यात यावे असे निर्देश दिलेत, म्हणजे किमान मॉनिटरिंग ऑफ द ट्रॅफिक होईल. नंबर 1. नंबर 2, ट्रॅफिक पोलिसांशी आमचं हे बोलणं झालं की पूर्ण मुंबईचा एक AI मॉनिटर्ड CCTVच्या आधारावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, माननीय गृहमंत्र्यांशी माझी चर्चा आली, म्हणजे आपल्याला वेळीच त्यातल्या कुठे डायव्हर्जन करायचं आहे हे ट्रॅफिक पोलिसांना त्या ठिकाणी सांगण्यासाठी CCTVतनं येणार आणि बरोबर बाकीच्या ठिकाणची मॉनिटरिंग करण्याच्या. करेक्ट, येतो ना त्यावर. येतो त्याच्यावर येतो. माझं उत्तर असलम भाई संपलं नाही अजून. आणि फुटपाथ आणि रॉंग साईडला जे येतात त्यांच्यावरती ज्यापर्यंत आपण फौजदारी कारवाई करत नाही, जसं ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये केलेलं आहे, त्यापर्यंत मुंबईची समस्या सुटणार नाही असं माझं मत आहे. आपण बोल. हा जटिल विषय आहे. मी काय आता सगळ्याची उत्तरं देऊ शकत नाही, देणं योग्य नाही. तुमच्या विषयाची नोंद घेतली. मी फक्त माहिती वजा अजून 3-4 गोष्टी सांगितल्या. त्या प्लॅनबरोबर कार पार्किंगच्या विषयामध्ये एक ॲप महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करतो आहोत, ज्यातनं ॲपवर आपल्याला माहिती कळेल की कुठे पार्किंग अवेलेबल आहेत लोकांना, म्हणजे रस्त्यावर अन्य ठिकाणी पार्किंग होऊ शकत नाही. स्क्रॅपच्या व्हेकल्स जे आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या 3 विभागातलं एका विभागाचं टेंडर निघालं आहे की त्यामध्ये ती स्क्रॅप व्हेकल त्यांनीच उचलायची, त्यांनीच त्याची विल्हेवाट लावायची. महापालिका त्याला फक्त जागा देईल. त्याची आता उपयोगिता सिद्ध झाल्यावर अन्य 2 भाग जे आहेत, म्हणजे ईस्टर्न, वेस्टर्न आणि सिटी, यातल्या दोन्ही भागांचं सुद्धा टेंडर महानगरपालिका काढेल. अशी विविध त्यातली कारण आहेत. पण या विषयात बैठक घेऊन हा पूर्ण मुंबईच्या विषयात आपण नागरिकांच्या समस्या दूर करण्याचं काम लवकरात लवकर करू.